दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली होती, मात्र केज कोर्टानं आता 14 दिवसांच्या पोलीस कोठडी जी आहे ती वाल्मिक कराड यांना दिलेली आहे। त्यामुळे नवीन वर्ष वाल्मिक कराड यांचं आता पोलीस कोठडीमध्ये जाणार आहे, सीआयडीच्या कोठडीमध्ये जाणार आहे आणि सीआयडी या 14 दिवसामध्ये वाल्मिक कराड यांची चौकशी करेल, कसून चौकशी करेल, जबाब नोंदवेल। न्यायालयासमोर आज त्यांना हजर करण्यात आलं होतं। न्यायालयाने जो न्यायालयासमोर तपासी अधिकारी यांनी जो युक्तिवाद केला, त्यांच्या सरकारी वकिलांनी जो युक्तिवाद केला, त्याच्यामध्ये बेसिकली आमचं असं म्हणणं आहे, त्याच्यामध्ये कलम 308(5) जे लावलेलं आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीने लावलेलं आहे। त्यांच्या पोलीस कोठडीची कुठली आवश्यकता नव्हती। मुळामध्ये FIR जर पाहिला तर FIR मध्ये त्यांच्याकडनं जप्ती करण्यासारखं काही नसतानाही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनं कोर्टासमोर जे सांगितलेला विषय आहे त्यांच्याकडनं जप्ती करायचे, ते अतिशय चुकीचा विषय। मुळामध्ये हा जो FIR नोंदवत असताना जे कलम लावण्यात आलेत खंडणीची, खंडणी मागितली आणि खंडणी दिली आणि खंडणी घेतली, याच्यामधले वेगवेगळे प्रकार BNSS कायद्यात नवीन कायद्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये 308, 2, 3, 4, 5 लावलेले। मुळामध्ये या प्रकरणात या FIR मध्ये 308(5) हे लागू होत नाही। हे लागू होत नसताना ह्याच्यामध्ये 308(5) लावलं, जे की मुळात चुकीचं आहे। म्हणजे मी आपल्या मीडियामार्फत मी सर्वांना आवाहन करतो की जे कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम 308(5) पाहावं आणि FIR पाहावं। हे जर पाहिलं तर या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे ती महाराष्ट्रासमोर येईल। जे या ठिकाणी जे चालू आहे की कस्टोडियल इंट्रोगेशनच्या अनुषंगाने जे मुद्दे मांडले त्याला गृहीत धरून कोर्टाने जरी 14 दिवसाचा PCR दिला असला तरी परंतु या प्रकरणामध्ये जी पार्श्वभूमी आहे ही सगळी परिस्थिती जर पाहिली तर कोर्टाने आज जरी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नसलं तरी कदाचित आमचा जो आज जो कोर्टासमोर युक्तिवाद झालाय कदाचित तो 14व्या दिवशी PCR संपेल, त्या दिवशी तो कन्सिडर करण्यात येईल। परंतु मी आपल्या या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो, जे कोणी कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम 308(5) पाहावं आणि FIR पाहावं। मला असं वाटतं की हे जर पाहिलं तर या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे ते महाराष्ट्रासमोर येईल। आणि यातला एक महत्त्वाचा दुसरा मुद्दा असा आहे तो म्हणजे हत्या प्रकरणाचा तपास होणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सुद्धा तपास करणार आहे। चुकीचा त्या प्रकरणामध्ये त्या बाबतीमध्ये चुकीचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे। मुळामध्ये जे दुसरा जो गुन्हा होता अट्रॉसिटी आणि पूर्वी झालेला, त्याच्यामध्ये दोषारोप